लक्ष्मण सर आता हँड रेज मी खाली घ्यायला लागलोय त्याच्यासाठी. आता तुमचा एक्सपिरियन्स उद्याला घेऊ आपण. आता आपण जाणार आहोत आजच्या आपल्या टॉपिककडे. आजचा टॉपिक आहे औषधाची इफेक्ट आणि साईड इफेक्ट. हा विषय घेण्याच्या पाठीमागे मेन उद्देश आहे की आपल्याला कुठल्याही औषधांबद्दल काहीही, म्हणजे औषध ही जीवनदायिनी पण आहे, नाही असं नाही आहे, पण ती गरज असेल तर. पण गरज निर्माणच नाही कसं करायचं ह्याच्यासाठी. आता तुम्ही मोहिनीताईंचं ऐकलं, हे लहू सरांचं ऐकलं, ह्या औषधाची इफेक्ट होतात, पण त्याचे साईड इफेक्ट माहिती झाले ना, तर मग आपण त्याचा असा अनाठाई वापर करायला लागलोय ना, तो थांबेल. आणि दुसरं, मला मेडिसिन घ्यायलाच लागू नये, ह्या तुमच्यामध्ये पहिल्यांदा काय व्हायला पाहिजे, एक अंतःप्रेरणा व्हायला पाहिजे की मला मेडिसिनवर डिपेंडन्सी नको. कारण मी 6 वर्ष कॅन्सर नंतर होमिओपॅथी ट्रीटमेंट घेत होते, आणि ते ट्रीटमेंट घ्यायची, हो औषधं घ्यायची, आणि मला वाटायचं मी त्याच्यामुळेच बरी आहे, मी त्याच्यामुळेच बरी आहे. आणि मला शेवटी डॉक्टरांनी सांगितलं बंद कर, तुला काही प्रॉब्लेम नाहीये. आणि ती होमिओपॅथी बंद केल्यानंतर जो कॉन्फिडन्स आहे ना की मी मेडिसिन फ्री लाईफ जगते, तोच कॉन्फिडन्स तुम्हाला यावा. असतील मेडिसिन तर ती बंद व्हावी, म्हणजे डॉक्टरांनी करावीत बरं का, अंडरलाईन. आणि आता नसतील तर मेडिसिन फ्रीच लाईफ तुमच्या लाईफ मध्ये यावं, ह्याच्यासाठी हा उठाठेव आहे. शेट्टी सर केमिस्ट आहेत आणि फार्मासिस्ट आहेत, त्याच्यामुळं त्यांना औषधाचे इफेक्ट पण माहिती आहेत, साईड इफेक्ट पण माहिती आहेत. योग पंडित आहेत, योग प्राध्यापक आहेत, नॅचरोपॅथिस्ट आहेत, 40+ वर्षाची साधना आहे. इकडं एक तर ऐकला योगा आणि बाकी लाईफस्टाईलवर, न्यूट्रिशनवर, खाण्यापिण्यावर, तर ते औषधं देत नाहीत. आणि इकडं काय नाही ऐकला तर त्यांचं मेडिसिनचं दुकान आहे, त्याने औषधच विकायला बसल्यात. त्यामुळे काय करायचंय, दोन्ही पण कामं ते करतायतच, पण त्यांना आवडतंय तुम्हाला मेडिसिन फ्री लाईफ जगवण्यासाठी प्रयत्न करण्याचं. जोरदार क्लॅप करणार आहोत आपण विजय शेट्टी सरांसाठी. सुमेध सर ऑल म्यूट टाका. येस गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर, अनम्यूट करा. शेट्टी सर तुम्हाला 25 तरी मिनिटं आहेतच बरं का. थँक्यू. चला, आपल्या बघा, ही आता जागतिक योग दिन आहे ना 21 तारखेला, त्यामुळे त्याच्या आधी आपण व्याख्यानमाला चालू केलं. 21 जुलै जागतिक योग दिन आहे. तर आता रोज तुम्ही आता वेगवेगळे टॉपिक ऐकायला लागलाय. डायबिटीज बद्दल ऐकला, काल डॉक्टर प्रसाद पाटील तुम्ही हार्ट बद्दल ऐकला. त्याच्यात आता आज आपण औषधांचे दुष्परिणाम, उपयोग आणि दुष्परिणाम पण त्याचं बघायचं आहे. उद्या जो आपला टॉपिक आहे तो मानसिक ताणतणाव, टेन्शन, तिथं योग कसा उपयोगी पडतो. आणि परवा दिवशी तुम्हाला असणार आहे औषधाची जी अन्नधान्याची सध्याची स्थिती. लक्षात आलं तर आपल्याला बघा, आपल्याला प्रत्येकाला आरोग्य चांगलं पाहिजे असते, पाहिजे की नाही सगळ्यांना आरोग्य. आणि माझ्यासारखं कोणाला पाहिजे, खरंच माझ्यासारखं पाहिजे. 68 वय आहे, कुठलाही प्रॉब्लेम नाहीये, ना मला वजन कमी करायचं आहे, ना मला कुठल्या औषधातून मुक्त व्हायचं आहे. मी माझ्या फिटनेसवर काम करायला लागलोय. माझं एजिंग प्रोसेस कसं स्लो डाऊन होईल त्याच्यावर मी काम करायला लागलोय. आणि आपल्या 87 फॅमिलीचे ब्रीद वाक्य काय, विना काठी विना लाठी, विदाऊट मेडिसिन 100 वर्ष. लक्षात आलं. तर आता इथं 100 वर्ष जे आहे की नाही, तर आपण जगत असतो, औषधं खात का जगत असतो. औषधं घ्यायला पाहिजे का नको, 100% पाहिजे. गरज असेल ना तर आपल्याला औषधाची जिथं गरज आहे तिथं 100% त्याचा उपयोग करायला पाहिजे. तर माझी सुरुवात जी आहे की नाही, तर ते एका गाण्यानं करतो. मज नको औषधे, योग हवा, योग हवा, योग हवा. हा नव्या युगाचा मंत्र नवा, मंत्र नवा, मंत्र नवा. मज नको औषधे, योग हवा, योग हवा. हे गाणं कोण लिहिलंय, आपल्या कॉलर. आता उद्या त्यांचा विषय आहे, वैशालीताई वैद्य, त्यांनी लिहिलेला आहे. त्यांचा विषय उद्या असणार आहे, तर त्यांनी हे गाणं लिहिलंय. तर बघा, मज नको औषधे योग. कोणी व्यक्ती बघा, कोण पण असू दे व्यक्ती, तुम्ही कोणत्याही पॅथीचं औषध घ्या, कोणी आनंदानं अगदी मेहनत घेत नसतो. औषध दुकानात जाताना, आमच्याकडे कण खरेदी करायला डॉक्टरकडे जाताना आपण कधी आनंदानं असं जात नसतो. प्रसंग असतो, आपल्याला जावं लागतं. लक्षात आलं. आपण बाकी कसं मॉलमध्ये तुम्ही हे खरेदी करता, सोनं कपडे वगैरे, आनंदानं जातो. पण औषध खरेदी करताना, डॉक्टरांच्याकडे जाताना आपण कधी आनंदानं जात नाही. तर कसं असते, नाण्याच्या दोन बाजू आहेत, आहे की नाही. तर तशी औषधाची पण कशी, प्लस एक उपयोगी पण आहे आणि उपयोग दुसरी बाजू पण आहे. आता प्रत्येक बघा, मॉडर्न सायन्स आहे की नाही, प्रामुख्याने मॉडर्न सायन्स किती प्रगत हे झालेला आहे. आणि ह्या सगळ्याच आहे की नाही, आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करतात, तुम्हाला चेकअप करतात वगैरे, आहे की नाही. तर तिथं डॉक्टरना तुम्हाला निदान करताना हे सगळं उपयोगी पडत असतं. ऑपरेशन म्हणा किंवा काय वगैरे, ऍक्सिडेंट झाल्यानंतर कुठलाही असेल, मोठं काय रोग होतो, तर तिथे हे सगळं मेडिकल सायन्स नाही, आपल्याला सगळ्याला उपयोगी पडत असतं. पण आपल्याला कसं आहे माहितीये काय,
कुठलंही मेडिसिन बघा, तुम्हाला फायदा आहे की नाही, उपयोग आहे म्हणूनच घेतो. रक्तात वाढलेली साखर कमी होते की नाही, होते, औषधाने कमी होते. तुम्हाला काहीतरी दुखा लागले, डोकं दुखतं, कंबर दुखते, गुडघा दुखतो, ते पेन किलर तुम्ही खाता, दुखायचं थांबते की नाही, थांबते, नक्की थांबते. तुम्हाला कुठेतरी इचिंग व्हायला लागले, खाज उठायला लागल्या, लक्षात आलं, स्किनचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, डॉक्टर तुम्हाला काहीतरी औषध देतात, तुम्हाला बरं वाटतं की नाही, तेवढं पुरतं तरी वाटतं की नाही बरं वाटतं, नक्की बरं वाटतं. तुम्हाला पित्ताच्या गोळ्या तुम्ही घेता, पित्ताचा त्रास आहे, पित्ताची गोळी खाल्ल्यानंतर पित्त कमी होतं की नाही, नक्की कमी होतं. त्याला तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, तुम्हाला संडासला साफ होत नाही, मग ते औषध घेतल्यानंतर होतं की नाही, मग पॅथी कुठली का असेना, मग तिथं आपण काय करत असतो, प्रत्येक सांगायचा उद्देश काय, प्रत्येक औषधाचा काही ना काहीतरी उपयोग असतोच असतो, आणि म्हणून आपण काय होत असतं तर ते औषधं आपण घेत असतो. आता इथं कसं प्रामुख्यानं आहे की नाही, ॲलोपॅथिक म्हणजे इंग्रजी औषधं, आयुर्वेदिक, त्याला होमिओपॅथिक, आपल्याला मोठं मोठं माहिती असलेले ह्या पॅथी आहेत. बाकी निसर्गोपचार, योगोपचार वगैरे ते उपचाराच्या पद्धती बऱ्याच आहेत. पण इथं आता जे मी तुमच्याबरोबर बोलणार आहे, इथं आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक औषधाचा काही संबंध नाही. ॲलोपॅथिक, तर ॲलो आणि पॅथी, ॲलो म्हणजे उलट, अगेन्स्ट, आणि पॅथी म्हणजे उपचार पद्धती. आता याचा अर्थ काय, ॲलोपॅथी, ॲलो म्हणजे उलट, उलट उपचार पद्धती. आता आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर काय करतो, तुम्हाला जे काय होत असतं ते तुम्ही सांगता, एक्सप्लेन करता. मला दुखा लागले बघा, उलट पॅथी म्हणजे कसं, तुम्ही काय सांगता, मला गुडघे दुखालेत, मग गुडघे दुखायचं औषध देतात. उलट बघा, मला उलटी व्हायला लागल्या, उलटी थांबायचं औषध, मला संडासला लागलंय, संडास कमी व्हायचं औषध, माझ्या रक्तातली साखर वाढलेली आहे, साखर कमी व्हायचं औषध, माझा रक्तदाब वाढलाय, रक्तदाब कमी करायचं औषध, माझं कोलेस्ट्रॉल वाढलंय, माझं कोलेस्ट्रॉल कमी करायचं औषध, मला झोप येत नाही, झोप लागायचं औषध. जे काय आहे, प्रत्येक तुम्ही जे काय सांगता त्याच्या उलट औषध असते, आणि म्हणून त्याला काय म्हणायचं, ॲलोपॅथी. पॅथी म्हणजे उपचार पद्धती, आणि ॲलो म्हणजे ॲलो शब्दाचा उलट, अगेन्स्ट, लक्षात आलं. तर मग काय होतंय, हे जे ॲलोपॅथिक ड्रग जे असतात की नाही, परत परत सांगतो, माझं ऐकून कोण औषध बिषध बंद करशीला, त्याची फॅमिलीचा उद्देश काय, आपल्याला अवेअरनेस निर्माण करायचा. परत परत सांगितलं जाईल, जिथं गरज आहे तिथे डॉक्टरी सल्ला सगळा उपयोग करा, नाही तर एवढे दुष्परिणाम आहेत, आता माझं मी बंदच करतो, असं काही करू नका. लक्षात आलं, तुमचे तुमचे डॉक्टर आहे तिथं, तुम्ही आता जे औषधमुक्त झालेले इथं लोक जे एक्सपिरियन्स सांगायला लागलेत, त्यांनी त्याच्यावरती काम केलं आणि त्यांची त्यांची औषधं कमी झाली, बंद केली, की त्यांच्या त्यांच्या डॉक्टरनी बंद केलेत. फक्त ह्या लोकांनी काय केलंय, शेताची फॅमिलीच्या गायडन्स खाली काम केलेलं आहे. लक्षात आलं, गरज आहे तिथं आपल्याला नक्की औषधोपचार सगळं त्या ठिकाणी करायला लागणार आहे. तर औषधांचं कसं असते आपल्याला, तर हे प्रत्येक औषध असू दे बघा, तुम्हाला दोन बाजू, मी प्रामुख्याने ॲलोपॅथिक औषधाचं, इंग्रजी औषधाच्या बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याची उपयोग मी तुम्हाला सांगितलं, प्रत्येक औषधाचा उपयोग नक्की आहे. पण दुसरी बाजू जी असते की नाही, तर ती शेवटी बघा, आपलं आरोग्य आहे, आरोग्य तुमचं आहे की नाही, युअर बॉडी हिल्स यू, तुमचं शरीरच तुम्हाला रिपेअर करत असतं. आणि ते शरीर रिपेअर करा, आधी बिघडतं का, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, आधी बिघडतं का त्याच्यावर काम करा, आणि जर बिघडलं तर मदत औषधाची वरती घ्यायची असते, पण रूट कॉजवर काम करणं त्या ठिकाणी आवश्यक असतं. आता सगळ्यात महत्वाचं आहे की नाही, तुम्हाला मी ह्याची ड्रगची ऍक्शन सांगतो. त्यात गेल्यानंतर आहे की नाही, ऍक्शन काय होत असते. आता बघा, आपण कधी घरात कोण बाहेर कोणतरी आलं, बेल वाजवली, अनोळखी व्यक्ती जर असेल की नाही, आपण त्याला कधी आत घेत नाही, ओळखत नसेल तर त्याला कधी आपण दरवाजा उघडत नाही, त्याच्यातनं बघतो किंवा असं दरवाजा जरा उघडून बोलतो, आत घेत नाही. आपण जे अन्नधान्य खातो, लक्षात आलं, तुम्ही जे काय खाता, फळं, भाज्या किंवा अन्नधान्य वगैरे आहे की नाही, ते बॉडीला ओळखता येतं, ओळखीची व्यक्तीला आपण आत घेतो. तर तसं आहे की नाही, कुठलंही जे औषध असतं की नाही, तर ते तुमच्या लिव्हर थ्रू आत येत असतं, लक्षात आलं. आणि मग काय होत असतं, की लिव्हरला म्हणजे ड्रग्ज, केमिकल जे असतात, प्रामुख्यानं केमिकल, इंग्रजी औषधं, ते त्याला केमिकल फॉर्मॅट मधलं ते ओळखता येत नाही, ते अनोळखी व्यक्तीसारखं ते तुम्हाला औषध आहे की नाही, ते तेवढं. आता तुम्हाला उदाहरण सांगतो, 1000 mg ची तुम्हाला जर डायबिटीजची गोळी असेल, तर ती तुम्हाला तुम्हाला दिली जाते बघा, त्याची स्ट्रेंथ कमी जास्त असते. तुम्हाला जर 500 mg, जर त्याला उपयोग त्याचा 500 mg चाच असतो, पण देताना तुम्हाला डॉक्टर 1000 mg देतात का, तर ते लिव्हर असतं की नाही, ते 1000 mg पूर्ण बॉडीत आत जात नसतं, कारण ते विरोध करतं. कुठलंही केमिकल बघा, तुम्ही कुठलंही औषध घ्या, म्हणजे प्रामुख्याने इंग्रजी औषध, ॲलोपॅथिक, तुमचा त्याचा उपयोग करून झाला, हा काय, रक्तदाब कमी केला, उपयोग झाला, ओके, माझी शुगर कमी झाली, ओके, माझं दुखायचं थांबलं, ओके, जो काही उपयोग करून घ्यायचा झाला, की मेंदू काय म्हणतोय, चला त्या केमिकल्सना हकला बाहेर, पहिला बाहेर काढा, मला नको आहे. लक्षात आलं. अनोळखी माणसाला पण घेतलं समजा जरी आत, तरी किती वेळ तुम्ही घरात थांबवून घेता, लक्षात आलं. पण पाहुणे ओळखीच्या लोकांना तुम्ही, आपण राहतात सुद्धा घरात, तर तसं अन्न हे ओळखीचं असतं, लक्षात आलं. पण कुठलंही केमिकल फॉर्मॅट मधलं हे अन्न ते ओळखीचं नसतं. आणि मग काय होतं, ते 1000 mg तुम्हाला दिलं जातं,
आणि मग काय होतं की त्यातनं ते 500 mg ते आत. आपण एखादं गर्दीचं ठिकाण असतं कुठेतरी पोलिसला चुकवून आत जातो बघा. ती सिक्युरिटी वगैरे चुकवून इकडं-तिकडं आत पळतो की नाही कुठून तरी मार्ग काढून. तर तसं काय करतं हे तुम्हाला 1000 mgचं उदाहरण घ्यालो रे. तर त्यातलं थोडं निम्म औषध ते तुम्हाला काय करतं इकडं-तिकडं चुकवून काय करतं तुमच्या त्या लिव्हरला चकमा करून ते आत जातं. आणि मग तुम्हाला शरीर काय उपयोग करून घ्यायचं ते घेत असतं. म्हणून तुम्हाला असलेल्या गरजेपेक्षा थोडा तो तयार करणाऱ्या कंपन्या रिसर्चवाले तिकडे त्यांना माहिती असतंय. तर त्याच्यामध्ये जादाच औषध टाकलेलं असतं. लक्षात आलं? आणि मग त्याचा तो उपयोग होत असतो. आता हे काय होतं ते लिव्हर ह्याचं काय होत असतं तुम्हाला त्याची ते ॲक्शन काय होते मी तुम्हाला सांगतो. तर लिव्हर एन्झाईम्स असतात कुठलंही औषध. तर ते लिव्हर एन्झाईम्स ते काय करायचं ब्रेकडाउन करत असते. ते लिव्हर ते ब्रेकडाउन होत असते. आणि मग ते तुमच्या रक्ताच्या थ्रू, ब्लड थ्रू तुमच्या त्या कुठं जिथं कुठं दुखतं, कुठं काय मग काम करायचं असतं, तर ते रक्ताच्या माध्यमातून ते ड्रग जो असतो तो तिथे जात असतो. आणि हे प्रवास कुठं असतो बघा, तुम्ही औषध तोंडावाटे घेता, इंजेक्शन वाटे घेता, सलाईन वाटे घेता, मोड ऑफ ॲक्शन म्हणतात. घेता की नाही तुम्ही पावडर फॉर्ममध्ये, लिक्विड फॉर्मॅटमध्ये असतं, इंजेक्शनच्या रूपानं, सलाईनच्या रूपानं, काही ऑइंटमेंट असतात, मलम लावतात किंवा काय लावतात त्याच्या रूपात कोणत्यातरी फॉर्मॅटमध्ये ते वेगळ्या-वेगळ्या फॉर्मॅटमध्ये औषध आत जात असतं. आणि मग हे आत जात असतं तोंडावाटे ज्यावेळी ओरली आपण घेतो की नाही, तर ते तुमच्या काय होतं ते लिव्हर थ्रू वगैरे तिकडे ते जातं आणि तुमचं काय होतं तिथं ते रक्ताच्या माध्यमातून ते तिकडे जात असतं. आणि मग काय होत असतं रक्ताच्या आपलं शरीर कसं अल्कलाईन आहे. आपली बॉडी ॲसिडिक नाही आहे. आपल्याकडे 80% अल्कलाईन बॉडी आहे आपली आणि 20% ॲसिड आहे. आणि मग काय होतं आपल्या रक्ताचा पी-एच असतो तो 7.4 असतो. आणि जेवढी तुम्ही इंग्रजी औषधं घेता की नाही, तुमच्या बॉडीतल्या प्रत्येक ऑर्गन मधला स्टमकचा थोडा ॲसिडिक असतो. लक्षात आलं तुमचा पी-एच बदलतो. म्हणजे आता ते पी-एच म्हणजे काय मी डिटेलमध्ये जात नाही. तर तुमच्या किडनीचा पी-एच बदलतो, लिव्हरचा पी-एच बदलतो, तुमच्या स्टमकचा बदलतो, तुमच्या रक्ताचा बदलतो. का? तर हे जे ड्रग्ज असतात की नाही ते केमिकल फॉर्मॅटमधले तर हे तुमच्या पूर्ण त्या ब्लडचा सगळ्याचा ठिकाणचा किडनीचा, लिव्हरचा सगळा पी-एच म्हणजे तिथलं पी-एच म्हणजे तिथलं एन्व्हायर्नमेंट म्हणा. तर ते बदलतं आणि त्या एन्व्हायर्नमेंटमध्ये तुमची आपली बॉडी तिथल्या पेशी त्या काम करू शकत नसतात. पण गरज आहे आपल्याला औषध घ्यावं लागतं. घेतो का नाही? पण ते काय होतं आपण रेग्युलर औषधं घेतो बघा. बीपी, शुगर, थायरॉइड किंवा हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम हे आपण कायम औषधं घेत राहतो. आणि मग काय होतं हे कायमस्वरूपी काय होतं तुमचं ॲसिडिक हे होतं आणि म्हणून डॉक्टर देताना बघा तुम्हाला ही जी औषधं दिली जातात, त्याच्यावर तुम्हाला पित्त कमी व्हायचं औषध दिलेलंच असतं. कारण का ह्या औषधानं पित्त वाढणार हे त्यांना माहिती असतं. काही औषधं असतात, की तुम्हाला संडासला साफ होणार नाही. ती सुद्धा तुम्हाला पोट बिघडणार, गॅसेस होणार. अशी काही औषधं त्याला ऑलरेडी तुम्हाला ती दिलेली असतात. कारण का त्यांना माहिती असतं, की या औषधाचा हा साइड इफेक्ट आहे. पेशंट ही तक्रार घेऊन माझ्याकडे येणार आणि त्याच्यामुळे तुम्हाला पित्ताचा त्रास नसला, तरी सुद्धा ते पित्त वाढणार म्हणून ते औषध दिलेलं असतं. त्याला ते उलटं त्याच्यासाठी हे करण्यासाठी. लक्षात आलं? तर काय होतं ते टोटल जो असतो की नाही, तर तो आपला पी-एच बदलतो आणि जेवढं तुमचा ॲसिडिक पी-एच असेल की नाही, तर तेवढं तुमचं आरोग्य ते बिघडत असतं. लक्षात आलं? आपली बॉडी मुळात अल्कलाईन आहे आणि त्याच्यामुळे त्या औषधांचे दुष्परिणाम त्या ठिकाणी होत असतात. औषध आल्यानंतर उपयोग करून घेतल्यावर बॉडी सगळं युरिन वाटे, संडास वाटे, उलटी वाटे, शेवटी स्किन वाटे, ते जे केमिकल्स असतात की नाही, त्याला नको असते ते उपयोग करून घ्या आणि ते मग बाहेर काढायचं काम करत असतं. मग तुम्हाला कसं असते 2 बघा. एकतर त्या रोगावरती काय काम करायचं ते करतच असते. पण नंतर त्याचा उपयोग काय साखर कमी झाली, कमी झाली दुखायचं थांबलं, चला आता त्या औषधाला त्याचे जे केमिकल्स आहेत ते त्याला बाहेर काढायचं असतंय, हकलायचं असतंय आणि मग तुमची यंत्रणा कुठं राबायला लागली, तर ते नको असलेले केमिकल बॉडीतनं बाहेर टॉक्सिन्स ते बाहेर काढायची. म्हणजे रोग बरं करण्याकडे तुमची शक्ती जी जायला पाहिजेल आहे मुळात, तर ती काय होती, ती नंतर काय झालेली जरा साखर कमी झाली, जरा पेन किलर थांबलं, जरा उलटी थांबली, सगळं उपयोग करून घेते शरीर. पण नको असलेला आता त्याचा जो दुष्परिणाम होणार आहे, हे बॉडीला, मेंदूला माहिती असतं, तर ती सगळी यंत्रणा तुमची काय होती, ती बाहेर टाकण्याकडे. मग आता मी सकाळी एक गोळी खाल्ली, ती उपयोग करून घेतला, मग परत बाहेर टाकण्याकडे यंत्रणा. मग परत दुपारी एक गोळी असते, रात्री एक गोळी असते. मग तुमचं शरीर काय करायलंय, ते स्वच्छतेचंच काम करत बसलेलं लक्षात आलं? आणि मग तुम्ही रोगमुक्त होत नाही किंवा काय. म्हणून रूट कॉजवर काम करणं त्या ठिकाणी आवश्यक असतं. तर हे लिव्हर थ्रू लिव्हर एन्झाईम्स वगैरे असतात. तर हे बॉडीची ॲक्शन होत असते. मग तुमचा तो डोस किती आहे, लक्षात आलं? रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन वगैरे त्या बऱ्याच त्याच्यामध्ये त्या गोष्टी त्याच्यात असतात. आता बघा मी तुम्हाला आता औषधांचे काही दुष्परिणाम बघा. आता सगळं काही कव्हर होणार नाही. प्रामुख्याने डायबिटीज हा फार मोठा हे आहे. सगळ्यात भारत सगळ्या जगाचं काय आहे ते ह्याची हे म्हणतात राजधानी म्हणतात. तर बेसिक ड्रग आहे की नाही, तर तो मेटफॉर्मिन. मेटफॉर्मिन हा सगळ्या जगात सगळीकडे वापरला जातो. बेसिक ड्रग आहे. मग तो 250 mg, 500 mg, 1000 mg वेगळ्या-वेगळ्या स्ट्रेंथमध्ये असतं.
आणि हे औषध प्रत्येक कॉम्बिनेशन मध्ये पण असतं. प्लेन ह्याच्यामध्ये पण असतं. आता ग्लायकोमेट त्याच्यामध्ये प्लेन असतं मेटफॉर्मिन. विथ कॉम्बिनेशन पण ते 2-3 औषधं असतात. त्यात मेटफॉर्मिन, एव्हरेस्ट त्याच्यामध्ये असतं. हे तुम्ही लाँग टर्म असतात आणि डायबिटीजची औषधं की लाँग टर्म असतात. असं नाही की बाबा मी एक 4 महिने घेतला आणि माझा डायबिटीज बरा झाला. तुम्ही कधी बघितलंय काय? बघा आता नवीन कोण-कोण लोक आहेत. कुणाच्या आपले पै पाहुणे मित्रमंडळी डायबिटीजच्या गोळ्या बंद झाल्या, बीपीच्या गोळ्या बंद झाल्या. असं कधी बघितलं काय? हां, त्या तळाशी फॅमिलीमध्ये तुम्ही या. इथं औषधं बंद व्हायला लागलेत की नाही, थंब दाखवा जरा, थंब दाखवा. इथं आल्यानंतर औषधं बंद व्हायला लागलेत की नाही, कोण करायला लागले? त्यांचे डॉक्टर. पण व्यवहारामध्ये आपण बघताना कुणाची औषधं बंद झालेली आपल्याला अनुभव सुद्धा नसतो. लक्षात आलं? आणि मग हे तुम्ही लाँग टर्ममध्ये तुम्ही घेत असता. तर हे लाँग टर्ममध्ये ज्यावेळी घेता की नाही, तर मेमरी लॉस होत असते. लक्षात घ्या, डिमेन्शिया, मेमरी लॉस होत असते. होतेच आणि मग त्याला डायबिटीज प्रकार 3, अल्झायमर, किंवा स्मृतिभ्रंश होते की नाही, तर या औषधाचा साइड इफेक्ट असतो. हे मेटफॉर्मिन जे घेतात की नाही, कुणाला साठीबुद्धी, नाटीबुद्धी पाहिजेल साठीबुद्धी, नाटी लक्षात राहत नाही. संडास तिथंच, लघवी तिथंच. लक्षात आलं, डायपर घातलेलं असतं, काय कळतच नाही. लक्षात आलं? असं कुणाला पाहिजेल काय नको आहे. तर हे मेमरी लॉस, डिमेन्शिया वगैरे आहे की नाही, तर ते त्याच्यात. लॅक्टिक ॲसिडोसिस होतं. लक्षात घ्या, किडनी डॅमेज होत असेल. कुठलंही औषध असू दे की नाही, इंग्रजी औषध मी तुम्हाला सांगतो. तुमच्या संपूर्ण बॉडीवर त्याचा साइड इफेक्ट होतच असतो. पण 2 ऑर्गन जे आहेत की नाही, एक मेनली तुमची किडनी आणि तुमचं लिव्हर. किडनी आणि तुमचं लिव्हर त्याच्यावरती प्रचंड मोठं नुकसान होत असतं. बाकी ऑर्गनवर होतं की नाही, तिकडे सुद्धा होत असतं. लक्षात आलं? तर हे लॅक्टिक ॲसिडोसिस त्यामुळे काय होतं, लॅक्टिक ॲसिडची लेव्हल तुमच्या काय होतं ती वाढत असते आणि त्याच्यामुळे ते अनकंट्रोल्ड शुगर लेव्हल त्याच्यामुळे ती होते. किडनी डॅमेज होते. हे जेवढं तुमचं लॅक्टिक ॲसिडोसिस होईल की नाही, त्यामुळे तुमच्या किडनीवरती विपरीत त्या ठिकाणी परिणाम होत असतो. मग किडनीचा परिणाम होतो मग काय? किडनीचं काम फिल्ट्रेशन असतं, ब्लड फिल्ट्रेशन वगैरे करायचं. मग तिथं काय असते, नेफ्रॉन्स असतात. नेफ्रॉन्स म्हणजे गाळणं म्हणतो की नाही, आणि ते प्रचंड संख्येनं असतात ते नेफ्रॉन्सची संख्या. आणि मग हे ह्याच्या किडनी मी कुठलंही औषध म्हणतो ना, तर त्याचा साइड इफेक्ट किडनी डॅमेज होतं. तर हे नेफ्रॉन्स म्हणजे किडनी गाळण्याच्या गाळण्या असतात, त्या मोठ्या संख्येनं असतात, त्याची संख्या कमी होते. मग तुमचं किडनीचं फंक्शन होतं की नाही, ब्लड स्वच्छ करायचं काम किंवा काय, तर ते तिथे कमी होतं. लक्षात येतं? आणि मग तिथं त्यात मग तुम्ही काय अल्कोहोल वगैरे आणि काय जर व्यसनं वगैरे असतील की नाही, तर त्याचं आणि भरीतभर तिथं ते वाढत असतं. लक्षात आलं? तर हे किडनी आणि लिव्हर तुमचे फार मोठे डॅमेज होत असतात. किडनीच्या त्या ब्लड वेसल्स त्या केसासारख्या असतात. लक्षात घ्या. आपले डोळे आणि तुमची किडनी या रक्तवाहिन्या ज्या असतात त्या केसासारख्या असतात आणि त्या लवकर डॅमेज होतात. लक्षात आलं काय? डायबिटीजच्या लोकांना बघा, ग्लुकोमा वगैरे म्हणतो की नाही, डोळ्याचे विकार किंवा किडनीचे विकार होण्याचं कारण तर ते होत असतं. लक्षात आलं? हे पीसीओएस, पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम वगैरे आहे की नाही, तर तिथं सुद्धा तिथं प्रॉब्लेम होत असतो. लेडीजला तुम्हाला काय मेटफॉर्मिन वगैरे चालू असेल की नाही, त्यांची पाळी चालू वगैरे असते बघा, पाळीच्या तक्रारी, तर हे मेटफॉर्मिन चालू असेल तर अॅनेमिक कंडिशन, तुमचं हिमोग्लोबिन वाढत नाही. लक्षात घ्या, फार मोठं त्याचं रेग्युलर ज्यांना असतं की नाही, तर मग जेवढं तुमचं अॅनेमिक कंडिशन असेल, तुमचं हिमोग्लोबिन कमी असेल, तेवढी तुम्ही थकता, दमता. लक्षात आलं? तुमचं B12 ॲब्सॉर्प्शन कमी होतं. आयर्न डिफिशियन्सी, B12 ॲब्सॉर्प्शन लक्षात आलं, तर ते कमी होत असतं. तुमचे नर्व्ह डॅमेज होतात बघा, ते जे त्या मेटफॉर्मिनचे साइड इफेक्ट आहेत. पायाची बोटं सुंद होणं वगैरे आहे की नाही, सेन्सेशन कमी होणं, अमुक-तमुक, तर त्या मेटफॉर्मिनचा तो साइड इफेक्ट असतो. लक्षात आलं काय? नंतर तुम्हाला स्टमक पेन हे तर हे रेग्युलर साइड इफेक्ट आहेत. हे कुणाला स्टमक पेन होतं, कोणाला व्हॉमिटिंग होतं, ब्लोटिंग, गॅस होणं वगैरे आहे की नाही. हे रेग्युलर लोकं तुम्ही हे अनुभवत असता. प्रत्येकाला हा अनुभव येतो का नाही, तर प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे. तर हे पोटाच्या तक्रारी, डायरिया, कॉन्स्टिपेशन लक्षात आलं. आणि यांना अनहेल्दी वेट लॉस होतो. काही लोकं महाभाग तुम्हाला सांगतो मेटफॉर्मिन हे औषध वजन कमी करण्यासाठी घेतात. मूर्खपणा आहे, लक्षात घ्या. तो अनहेल्दी वेट लॉस होतो. बघा, ज्यांना मेटफॉर्मिन चालू असतं, तर त्या लोकांना कायम ते नंतर काय होतं, त्यांचा अनहेल्दी वेट लॉस होतो आणि ते असे कृश होत जातात. नंतर कायम औषध ते घेणारे. लक्षात आलं? तर हे मी तुम्हाला थोडक्यात सांगालोय मेटफॉर्मिन. आता हे बाकीचे जे सुद्धा आता डायबिटीजचे जे दुसरे ड्रग असतात, आता तिकडे डिटेलमध्ये जात नाही. तर त्यांचं ॲक्शन काय असते, तर तुमच्या पॅनक्रियाजला पिळून ते जास्त इन्शुलिन तयार केलं जातं आणि मग तुमच्या इकडे पॅनक्रियाचं पण तिकडे लोड पडतो. लक्षात आलं? आणि जेवढं एलिव्हेटेड इन्शुलिन तुम्हाला इन्शुलिनची गरज, ज्यादा इन्शुलिन वापरून तुमचं रक्त त्या ह्याच्यामध्ये आत ढकललं जातं. जेवढं तुमचं इन्शुलिन आणि वरून टोचून घेता, डायबिटीज प्रकार 2 बद्दल बोलतोय. एक प्रकार इथं काय बोलत नाही. तर तिथं जेवढं एलिव्हेटेड इन्शुलिन लेव्हल
तुमचं इन्शुलिन हे शरीरात आतनं तुम्हाला पोखरून काढत असते. भुंगा कसा पोखरतो की नाही? आणि म्हणून आणि मग तिथं काही औषधं कशी असतात त्या डायबिटीजमध्ये तुम्हाला तुमचे फॅट सेल्स असतात की नाही? तर तिथं इन्शुलिनची हे वाढवायचं आणि तिथं त्यांना काय तर तिथं त्याची हे वाढवायची सेन्सिटिव्हिटी आणि ते जास्त त्या फॅट सेलमध्ये तुमचं ते साखर आत घुसवायची. तशी त्या डायबिटीज मधल्या त्या औषधांची ॲक्शन असते. मग त्यानं एकंदरीत काय तुमच्या रक्तातली साखर तिकडे ढकलायची. अरे मुळात रक्तात साखर का वाढते त्याच्यावर काम करणं. हे लक्षात आलं तर याचे साइड इफेक्ट आणि बघा मग तुम्हाला डायबिटीजवाल्यांना नंतर मग खाली तुम्हाला गँग्रीन वगैरे होतंय की नाही? किंवा अंगठा कट केला, पाय कट केला, पाय काळे पडतात, अमुक-तमुक वगैरे होतं बघा. तर हे गँग्रीन म्हणजे कुजण्याची प्रक्रिया होत असते. लक्षात आलं कितीतरी लोकांचा आपण बघतो अंगठा कट केला, पाय कट केला, मग गुडघ्यातनं काढला, मग आणि कुठनं काढला. तर हे गँग्रीन तिकडे रक्तच पोहचत नसतं आणि रक्त पोहोचलं नाही की नाही तिथं न्यूट्रिशन नाही, ऑक्सिजन नाही, काय नाही, हे कमी पडतं आणि मग तिथं सेन्सेशन नाही, काळं पडतं बघा, काळा-निळा पाय होतो आणि मग तो कुजतो तो आणि ते वर असं लागत जातं. एक आंबा कसा कुजला, पेटी पूर्ण कुजते, तसं ते सेल्स वर कुजत जातं. मग डॉक्टर तिथं ऑपरेशनच करावं लागतं आणि म्हणून हे असं जरी कुणाला जरी असलं, तर त्यातनं पण तुम्ही त्यातनं बाहेर पडू शकता गाईडन्स खाली. लक्षात आलं? तर हे मी तुम्हाला डायबिटीजबद्दल थोडक्यात सांगितलं. आता बघा तुम्हाला आता आणखीन एक ड्रग आहे पॅरासिटामॉल. तुम्ही डोलो-बिलो माहिती आहे? डायक्लोपॅरा घेतात, त्या हिरव्या गोळ्या देतात बघा केमिस्ट. आम्ही पण देतो डायक्लोपॅरा. तर हे पॅरासिटामॉल औषध जे आहे की नाही, सगळेजण आपण वापरतो. पेन किलर म्हणून वापरतो, ताप येण्यासाठी वापरतो, ताप आलं कमी करण्यासाठी. आता ताप कमी येतो की नाही, तर ते तुम्हाला नॅचरली बॉडी त्या ह्याला मारत असते व्हायरसला, ते टेम्परेचर वाढवून. पण आपण काय करतो इकडे पॅरासिटामॉल घेतो. तर पॅरासिटामॉलनं काय होतं तुम्हाला सगळ्यात कुणाला माहिती नसतं हे. ग्लुटाथिओन म्हणून एक मास्टर अँटीऑक्सिडंट आहे. निसर्गानं देवानं ते दिलेलंच आहे. हे पेशी लेव्हलचा कचरा स्वच्छ करायचं काम हे मास्टर अँटीऑक्सिडंट ग्लुटाथिओन ते तयार होतच असतं बॉडीमध्ये आणि जेवढं तुम्ही पॅरासिटामॉलच्या गोळ्या खाता, हे डोलो वगैरे आहे की नाही किंवा काय क्रोसिन-बिसिन, कॅलपॉल वगैरे बघा, तर हे ताप कमी येण्यासाठी पेन किलर म्हणून वापरलं जातं. तर हे मास्टर अँटीऑक्सिडंटला त्याचा गळा दाबतं. जे निसर्गानं व्यवस्था ठेवली आहे, देवानं म्हणा निसर्गानं, जे तुमचं स्वच्छ करायचं काम, फ्री रॅडिकल, तर त्याला काय होतं त्यालाच तुम्ही मारता त्या ह्याला. तर ती ती जी व्यवस्था असते मास्टर ग्लुटाथिओन, तर त्याला ते पॅरासिटामॉलचा साइड इफेक्ट असतो ते तुम्हाला ते करून देत नाही. आता तुम्हाला सांगतो मी तर तुम्हाला अँटिबायोटिक औषधं असतात. लक्षात आलं? थोडक्यात मी घ्यायला लागलोय वेळेअभावी. आता अँटिबायोटिक औषधं आपण गरज आहे ती घ्यायला लागते की नाही? मग दाताची ट्रीटमेंट असते, तुम्हाला काहीतरी जखम असते. बघा आता मी तुम्हाला हे सांगितलं की नाही गँग्रीन वगैरे, तिथं प्रचंड अँटिबायोटिक द्यावी लागतात. लक्षात आलं? प्रचंड अँटिबायोटिक त्यातनं दोनदा भरवायचं. एकदा त्या रोगातनं तुम्हाला कशासाठी दिलेलं असतंय आणि दुसऱ्यांदा त्याच्या दुष्परिणामामधनं. लक्षात आलं? तर ह्या अँटिबायोटिक वेगळे-वेगळे असतात. तर त्याची स्ट्रेंथ पण असते आणि मग त्याचा डोस असतो. 5 दिवस वगैरे कोर्स असतो की नाही, तर त्या कोर्सप्रमाणे ते करायचं असतं. नाही जर केला तर तो रेझिस्टन्स निर्माण होतो. मग ती औषधं पण तुम्हाला तिथे लागू पडत नाहीत. आणि मग सगळ्यात महत्त्वाचं इथं अँटिबायोटिकचं काय तुम्हाला प्रचंड नुकसान असतं. उपयोग आहे की नाही बघा, उपयोग सुद्धा आहे. तुम्हाला जखम भरून येते, तुम्हाला सर्दी, ताप वगैरे असतं किंवा आणखीन काय असतं. बरेच मोठे-मोठे ऑपरेशन होतात. तिथं डॉक्टरना तिथं अँटिबायोटिकचा वापर करायचा असतो. दाताच्या ट्रीटमेंटमध्ये गरज आहे तिथं वापरा. पण कसं तिथं त्याची दुसरी बाजू पण आपल्याला माहिती पाहिजे. तर इथं काय असतं जेवढी तुम्ही अँटिबायोटिक घेता की नाही, तर तुमचे चांगले गुड बॅक्टेरिया तुमच्या गटमध्ये असतात, की जे तुमचं सैन्य आहे, की जे तुमचं रोगप्रतिकारक शक्ती वाढवत असतं. जे तुमची इम्युनिटी वगैरे आहे की नाही किंवा शॉर्ट चेन फॅटी ॲसिड वजन कमी करताना, डायबिटीज कमी करताना ते तर ते काय होतं तुमचे संख्याच त्यांची कमी होते. ते मरतात. त्यांचा गळा दाबला जातो. कोण? तर या अँटिबायोटिकच्या औषधाचा दुष्परिणाम आहे. तर ते अक्षरशः पूर्वी तलवारीनं जे युद्ध व्हायचं, तर ते कापले जातात. हे चांगलं सैन्य, चांगलं गुड बॅक्टेरिया जे असतात की नाही, तर ह्या अँटिबायोटिक औषधाचा दुष्परिणाम असतो. अक्षरशः मोठ्या संख्येनं ते कापले जातात. आणि मग काय होतं मी सांगितलं ना, दोनदा भरवायचं. एकदा रोगातनं आणि दुसऱ्यांदा त्या औषधाच्या दुष्परिणामामधनं. लक्षात आलं? आणि म्हणून ह्या अँटिबायोटिकचं आपण सर्दी ताप झाल्यावर सुद्धा आता लहान मुलांना वगैरे बघा फार रिस्ट्रिक्शन आलंय. हे सर्दी ताप लगेच पेशंटला आपल्या मुलाला लगेच बरं वाटायला पाहिजे. जरा खोकला झाला, जरा सर्दी चापलं, लगेच अँटिबायोटिकचा मारा. प्रचंड लक्षात आलं? त्या मुलाचा जीव केवढा, काय केवढा. गरज असेल तर द्यावं पण लागतं आणि म्हणून आपल्याला मुळावर काम करा. का आपलं तब्येत बिघडते वगैरे काय आहे. तर इथं आता तुम्हाला इथे काही आकडेवारी मी तुम्हाला सांगतो. याची तुम्हाला नंतर उपयोगच पडणार नाही आहे. हे अँटिबायोटिक वगैरे आहेत की नाही, तर जसं-जसं त्याचे नवीन-नवीन डेरिव्हेटिव्हज येत आहेत आणि ते रेझिस्टन्स निर्माण झाल्यामुळं तुम्हाला डॉक्टरना माहिती आहे पेशंटला काय झालंय, पण तो औषध त्याला लागू पडणार नाही. समोर आपल्याला मरण बघत बसावं लागतं कारण का औषधच लागू पडणार नाही.
2015-50 पर्यंत लक्षात घ्या, की तुम्हाला हे वाटतं आपल्याला म्हणून रोगाच्या मुळावर काम करा. 2050 पर्यंत हे तुम्हाला बरीच औषधी उपयोगीच पडणार नाहीयेत. म्हणजे त्याचं एवढं रेझिस्टन्स निर्माण झालेला असतो आपल्या शरीरामध्ये. लक्षात आलं? आता तुम्हाला मी बीपीचं जरा टच करायला गेलोय. ॲटेनॉल म्हणून एक औषध असतं बघा बीपीचं. एव्हरेज लोकांना ते असतं. तर त्याचं तुम्हाला ब्लड व्हिजन तुम्हाला दिसताना त्याचा साइड इफेक्ट आहे. तुम्हाला जे दिसत असतं की नाही आपल्याला, तर ते व्हिजन तुमचं क्लिअर होत नाही. नंतर तुमचे श्वास घेताना त्रास होतो. त्या ॲटेनॉल औषधाचा त्रास आहे. श्वास घेताना त्रास होतो, डोकं दुखणं, उठून बसताना तुम्हाला अनइझी होतं. त्याचे ते साइड झोपेवर परिणाम होतो, छाती भरणं, मूड चेंज होणं वगैरे आहे की नाही, डायरिया, मळमळ, फटीग हे बीपीची औषधं आपण घेतो त्याचं हे साइड इफेक्ट आहेत. रोगाच्या मुळावर काम करायला पाहिजे आपल्याला लक्षात घ्या. प्रत्येक वेळी मी तुम्हाला सांगतो. आता थायरॉइडचं औषध सांगतो. थायरॉइडचं असतं की नाही, थायरॉइडची आता पद्माजा पाटील 150 एमजी गोळी बंद झाली. कोणी बंद केली? त्यांच्या डॉक्टरनी बंद केली. मग हे गोळी सुद्धा बघा, एकदा लागू झाली की नाही, तर ती डोस कमी जास्त होतो. 25, 50, 75 खाली वर ते बदलून औषध कधी बंद होत नाही. कारण का ते मेटाबॉलिझम तुमचं पूर्ण कोलॅप्स झालं असतं. तर इथं थायरॉइडच्या मेडिसिनची पण त्याचे पण प्रचंड साइड इफेक्ट आहेत. तुमचं हार्टबीट असतं की नाही, तर ते वाढतं. तुमच्या रक्त ह्याचे हे असते की ते वाढतं. नंतर तुमचं वजन, काही लोकांचं वजन प्रमाणापेक्षा वाढतं, त्याचे दुष्परिणाम आहेत. लक्षात आलं? काही लोकांचं प्रमाणापेक्षा वजन कमी होतं. हंगर तुम्हाला जास्त भूक लागते. म्हणून बघा भूक लागतेच त्या औषधाचा दुष्परिणाम आहे आणि मग वजन वाढतं आणि मग लोकं काय करतात, ज्यांना थायरॉइड असते की नाही ती समाधान करून देतात. "सर माझा थायरॉइड आहे त्याच्यामुळे वजन कमी होत नाही." तर ती समाधान का? तर त्या औषधाचा दुष्परिणाम आणि म्हणून माझं वजन कमी होत नाही. लक्षात आलं? नंतर स्वेटिंग त्यांना जास्त घाम येत असतो. नंतर तुम्हाला सांगतो त्यांचे केसावरती परिणाम होत असतो. थायरॉइडवाल्यांना बघा तुमचे केस अगदी बारीक-बारीक होतात. असतात कायम तो साइड इफेक्ट त्यांना कायम असतो. तर हे थायरॉइडच्या औषधाचे भुकेवर विपरीत परिणाम होतो. केस गळणं, घाम येणं, तुमच्या पायामध्ये क्रॅम्प्स येतात. त्या औषधाच्या दुष्परिणामामुळं. महिलांना तुमचं मेन्स्ट्रुअल सायकल असते की नाही, थायरॉइडवाले ज्यांना गोळी असते बघा, तर त्यांना त्यांची मंथली पिरियड असतो, तर तिथं ते होतं. मंथली पिरियड एकदा लेडीजचं बिघडलं, की त्याचे ते पाळीच्या तक्रारीमुळं ते आणि त्यांचा त्रास तो वेगळा असतो. मूळ कारण काय? थायरॉइडच्या गोळ्यांचा साइड इफेक्ट. साइड इफेक्ट काय कुठे झाला? त्यांच्या मेन्स्ट्रुअल सायकल असते, पाळीची जे रेग्युलर सायकल असते, तिथं ते मागं-पुढं होतं. मसल्स वीकनेस आणि आम्ही इकडे प्रोटीन खातो आणि व्यायाम करतो, मसल्स वीक होतात. थायरॉइडच्या औषधामुळं. तुम्ही किती जरी प्रोटीन खाल्लं तरी मसल स्ट्रॉंग होणार नाहीत का? तर तिकडे ते दुष्परिणाम होत असतो औषधाचा, ते लागू पडत नाही आणि म्हणून तुमचं युरिन आउटपुट कमी होतं. बघा थायरॉइडच्या इल्ट्रॉक्झिन जे औषध आहे की नाही, युरिन आउटपुट जेवढं तुमचं लघवी ते बाहेर पडायला पाहिजे, तेवढं ते तेवढ्या ह्यानं ते बाहेर पडत नाहीत. कितीतरी औषधाचे ह्या साइड इफेक्ट त्याच्यामध्ये आहेत. आता मी तुम्हाला स्टेरॉइडचं सांगतो बघा स्टेरॉइड्स. हे स्टेरॉइड तुम्हाला दम्याचा त्रास असतो. काही पेन किलर औषधामध्ये असतंय. बघा गरज आहे की नाही आणि स्टेरॉइडचं कसं असतंय, जादू केल्यासारखं. तुम्ही घेतला की नाही तुम्हाला लगेच तिथं त्याचा परिणाम असतो. लगेच म्हणजे लगेच त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा उपयोग दिसून येत असतो. आणि मग हे स्टेरॉइडची पण औषधं, ती पण वेगळ्या-वेगळ्या प्रकारची असतात आणि मग हे स्टेरॉइडच्या औषधाचे तुमचे स्टेरॉइडच्या औषधाचं जर सगळ्यात जास्त थोडक्यातच सांगालोय, तर प्रचंड परिणाम होतो तो किडनीवरती होतो. एवढी तुम्ही स्टेरॉइड्स घेतात, ते कशासाठी पण घ्या. लक्षात आलं? आणि तुमच्या किडनीवरती किडनी डॅमेज होण्याचं जे प्रमाण असतं आणि म्हणून बघा आम्ही औषध दुकानात पैशाचा हिशोब ठेवत नाही. पण या औषधांचा आम्हाला हिशोब ठेवावा लागतो. किती 100 गोळ्या आणल्या, 50 गोळ्या विकल्या. 50 गोळ्या कुणाला विकल्या त्याचं बिल पाहिजे आणि 50 गोळ्या काउंटरला शिल्लक पाहिजे. ड्रग इन्स्पेक्टर जर आला तर. एवढं एकदा तुम्हाला सांगतो कायदा आहे. तुम्ही प्रिस्क्रिप्शन घेऊन आला, त्याच्यावर सप्लायरचा शिक्का मारायचा, तारीख लिहायची, बिल नंबर लिहायचं. कायदा आहे, की केमिस्टनं कुठल्याही दुसऱ्या त्या सप्लायरचा शिक्का पडल्यानंतर ते औषध द्यायचं नसतं. तुम्हाला जर पाहिजे असेल तर आजच्या तारखेची नवीन चिठ्ठी डॉक्टरांच्याकडनं घेऊन यायची आणि मग त्यांना औषध. मग कायद्याप्रमाणे सगळं आहे. कायद्याप्रमाणे कुठं चालतंय आणि मग तुम्ही स्टेरॉइडची औषधं रेग्युलर घेत राहतात. पेन किलर असू दे, दम्याचा पेशंट असू दे, ते पंप आहे की नाही, हाडकर मॅडम नव्हता बघा ते पंप त्यांचा बंद झाला. कुणी बंद केला? त्यांच्या डॉक्टरनी. लक्षात आलं? तर त्याच्यामध्ये सुद्धा स्टेरॉइड्स असतात. तर ही स्टेरॉइडच्या औषधाचा प्रचंड किडनी बाद म्हणजे बादच होते. लक्षात आलं? मग कुणाला किडनी बाद करून घ्यायची असेल तर भरपूर रोगाच्या मुळावर काम करू नका. तर ते स्टेरॉइड्स खात राहा. लक्षात आलं? तर असे कितीतरी वेगळे-वेगळे तुम्हाला आता आणखीन एक ड्रग आहे बघा. तुम्हाला ॲस्पिरिन लक्षात घेता? ॲस्पिरिन. तुम्हाला रक्तपातळीची गोळी इकोस्प्रिन घेता की नाही? कोण-कोण घेता बघा. तर ते इकोस्प्रिन, ASA, डिस्प्रिन वगैरे आहे की नाही? तर ते रक्त पातळवायची गोळी त्याच्यात ती असते. ती कोलेस्ट्रॉलची गोळी. त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलची गोळी गोळी जी असते की नाही, तर ते कॉम्बिनेशनमध्ये पण असते. काही लोकांना प्लेन पण असते. आता ही ॲस्पिरिनची जी गोळी असते की नाही, तर ते जे बघा ते 16 वर्षाखालील मुलांना ते देत पण नाहीत.
त्यांना ब्लडिंग होत असतं. तुम्हाला बाहेर कुठं कट झालं, रक्त आलं इकडे बाहेर कुठं लागलं, कापलं, कट झालं, तर तुम्हाला कळतं का नाही? तर तुम्ही काहीतरी तिथं उपचार करता, रक्त काय हे होऊ नये म्हणून. पण इंटरनल ब्लडिंग जे असतं की नाही, तर त्या ह्या गोळीमुळे होत असतं. आज कुठं ब्लडिंग झालं तुम्हाला काय कळणार? हे रेग्युलर तुम्ही तिथं काय होतं, त्याचा डोस कमी असतो. म्हणजे ते तुम्हाला ASA किंवा इकोस्प्रिन असते की नाही, त्याची मात्रा कमी मात्रेमध्ये ते दिलं जातं. म्हणून तुम्हाला ते लगेच असं काय जाणवत नाही. पण तुम्ही ते कायम घेता बघा. कायम घेत राहता आणि मग इंटरनल ब्लडिंग वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी होण्याची शक्यता असते. किडनीवरती प्रॉब्लेम तो होतो तर होतो. नंतर पोटात अल्सर अल्सर होण्याची शक्यता असते. गाऊटमध्ये वगैरे ते किंवा काय. तर हे अँटासिड आता आता तुम्हाला कोलेस्ट्रॉलची गोळी, रोवास्टॅटिन, अटोरास्टॅटिन, तर हे स्टॅटिन ग्रुपचं जे औषध असतं, एव्हरेज सगळ्या लोकांना आहे की नाही, ज्यांना तुम्हाला कोलेस्ट्रॉल कमी करायला हे औषध दिलंच जातं. आता बघा ह्या औषधाचा दुष्परिणाम काय असतो? आत्ता तुम्हाला कोलेस्ट्रॉल ज्यांना औषध चालू आहे, तर त्यांना आता तुम्हाला डायबिटीज नाही आहे, लक्षात घ्या. पण तुम्हाला डायबिटीज होण्याची 100% तिथे हे असते. कारण का त्या कोलेस्ट्रॉलचे जे अॅट्रोस्टॅटिन, स्टॅटिन ग्रुपचं जे औषध, तर त्याचा दुष्परिणाम असतो. काय दुष्परिणाम असतो? तर तुमच्या पॅनक्रियाजमध्ये बीटा सेल्स असतात. तर त्या इन्शुलिन तयार करत असतात. आणि मग काय करतं, हे स्टॅटिन ग्रुपचं औषध तुमच्या त्या पॅनक्रियाजमधल्या बीटा सेल्सचा गळा दाबतं. ते त्यांची संख्या कमी होते. त्यांना काम करून देत नाही. त्याच्यातलं जे इन्शुलिन तयार करणार असतात त्या पेशी बीटा सेल्स पॅनक्रियाजमध्ये असतात. आणि मग या स्टॅटिन ग्रुपच्या औषधाचा दुष्परिणाम तुमच्या पॅनक्रियाजमधल्या बीटा सेल्सला काम करून देत नाहीत. त्यांचा गळा दाबला जातो. इन्शुलिनची निर्मिती कमी होते. लक्षात आलं? मग तुम्हाला नसला तरी डायबिटीज होण्याची शक्यता असते. आणि ऑलरेडी जरी असला, तुम्हाला स्टॅटिनची औषध चालू आहे, कोलेस्ट्रॉलची गोळी आणि तुम्हाला डायबिटीज आहे, तर तुम्ही ते आगीत पेट्रोल ओतल्यासारखं, की तुम्ही 4 पावलं पुढं, 2 पावलं मागं, 4 पावलं पुढं, 2 पावलं मागं. त्यानंतर तुम्हाला त्या औषधाचे साइड इफेक्ट होत राहतात. आता आणखीन एक 2 ड्रग घेतो आणि मग